नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नाश्त्याला तिखट आप्पे. त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. हे मी तांदूळ घेतलेत, ते गावठी तांदूळ आहेत, 1.5 वाटी, आणि ह्या मिश्र डाळी आहेत. एक वाटी उडीदाची डाळ आहे, अर्धी वाटी चणा डाळ आहे, आणि थोडीशी मूग डाळ घातली आहे, आणि थोडीशी 4-5 दाणे मी मेथीचे घातले. एवढं साहित्य मी आता घेणार आहे आणि वाटून ठेवणार आहे. हे बघा कसं आपण आता छान वाटून घेतलंय. हे आता मी रात्रभर असंच ठेवणार आहे फर्मेंट करायला. उद्या मग आपण ह्याचे सकाळी नाश्त्याला आप्पे करणार आहोत. काल आपण आंबवायला ठेवलं होतं ना पीठ, ते आता छान आंबतंय, मस्त त्याला जाळी आली आहे. आपले आप्पे असे सुंदर एकदम असे जाळीदार होणार आहे, हलके एकदम. आणि मी आता त्याच्यात काय करणार आहे, थोडीशी शिमला मिरची, कांदा आणि गाजर हे मी हलक्या थोड्याशा राईची फोडणी देणार आणि हलकं नरम करून मग ते मी पिठात टाकणार आहे. आणि मग मी त्याचे आप्पे करणार. मुलं काय करतात, भाजी खायला मागत नाही, गाजर वगैरे खायला मागत नाही. मग अशा वेळेला काय करायचं आपण, ते त्यांचे जे आवडीचे पदार्थ असतात, डोसा म्हणा, इडली म्हणा, हे आप्पे म्हणा, त्याच्यात टाकून त्यांना खाऊ घालायचं आहे त्यांच्या. आणि गाजर हे केव्हाही चांगलं असतं खाल्लेलं. असं घट्टच ठेवणार आहे मी, त्याच्यात मी पाणी घालणार नाही आता. हे अशीच आहे याची कन्सिस्टन्सी. मी तर खूप काही त्याला शिजवून घेणार नाही आहे, थोडं हलकं नरम झालं मी खूप काही आता याला शिजवून नाही घेणार आहे. हलकं नरम झालं की मी गॅस बंद करणार. इथे मी तेल टाकून ते थोडं जरासं गरम करायला ठेवलं. आता मी याच्यात ते सगळं सारण मिक्स करून आप्पे तयार करणार. मी आता याच्यात हे का असं मी करून घेतलं, थोडं नरम करून घेतलं की आपले आप्पे आपण त्याच्यात तेलात शिजायला टाकले की मग ते त्याच्यातून ही भाजी आपण जी टाकतो ती बाहेर येत नाही, म्हणून त्याला व्यवस्थित ती बसून राहते आणि मुलांच्या पोटात, आपल्या सगळ्यांच्या पोटात ती जाते. म्हणून ती थोडी ती हलकी नरम करून घेतली आहे. ओके, हे बघा कसे टम्म फुगलेत की नाही, छान. तुम्ही पण करून बघा. सगळ्यात जरा छान सकाळचं मस्त, मुलांना पण जरा वेगळं आवडतं असा नाश्ता करून बघा. हे बघा छान झालेत ना. मी झाकण ठेवणार आहे, पण आपण ह्याच्यात ना सोडा ना दही काही वापरलेलं नाही आहे. छान आप्पे तिखट आप्पे खायला रेडी आहे. आपण अशा एक वेगवेगळ्या त्या बॅच काढतोच आहे. तुम्ही पण नाश्त्याला या, तुम्ही पण आणि करून बघा. कमेंट करा, मला सबस्क्राईब करा आणि मला रिॲक्शन द्या, कसे झालेत, काय झाले ते कमेंट करून सांगा प्लीज. ओके, बाय बाय. आता आपण यांची रिॲक्शन बघूया. त्यांचे चेहरे नको, आता आपण त्यांची रिॲक्शन बघूया. पाहुण्यांसाठी खास नाश्त्याचा बेत केलेला आहे. बघू आता त्यांची रिॲक्शन. भन्नाट झाले, चटणी ते एकदम टेस्टी, पूर्ण सगळं परफेक्ट आणि क्रंची पण झाले, एकदम छान. आतपर्यंत एकदम झाल्यानंतर खरंच खूप छान झालं आहे, अतिशय अप्रतिम. तर खाऊया. बघा माझी मुलं कशी खातायत.
पाहुणे आलेत सगळे माझ्या बहिणींची. मग माझ्या बहिणींची मुलं ती माझीच मुलं आहेत ना. कशी एन्जॉय करतायत बघा आपे चटणी. ए सांगा कसे झालेत? खूप छान, एक नंबर. रुद्र ही बघा हिला ओळखता का बघा.